शेतीला नवाश्मयुगात सुरुवात झाली असे मानतात। या नवाश्मयुगाचा काळ इसवी सन पूर्व 10,000 वर्षांचा गणला जातो। त्याआधी मानव रानटी अवस्थेत होता। तेव्हाचे लोक गायी, बैल, घोडे वगैरे जनावरे पाळीत। यानंतरच्या म्हणजेच ताम्रपाषाण युगाच्या काळात इसवी सन 3000 ते 5000 मध्ये लोक शेती करून घरे बांधून स्थायिक झाले। त्या काळी भारतातील शेती बरीच प्रगत झाली होती। हे लोक इजिप्त, इराण, मेसोपोटेमिया वगैरे देशांशी व्यापार करीत। मोहेंजो-दडो आणि हडप्पा येथील उत्खननांवरून सिंधू संस्कृती इसवी सन पूर्वी 3200 ते 2700 ही नागरी संस्कृती होती हे स्पष्ट दिसते। त्या संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय मुख्यतः शेती असून कापूस, जव, टरबूजे, खजूर, भाजीपाला आणि फळे यांची ते लागवड करीत असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे। गहू, जव, विविध शेंगा, तीळ यांचीही पिके त्याकाळी काढली जात असावीत। भात शेतीचा पुरावा मिळत नाही। कापसाची निर्यात मेसोपोटेमियासारख्या प्रदेशांमध्ये केली जाई। कृत्रिम जलसिंचनाबद्दल खात्री देता येत नाही, पण त्याच्या अस्तित्वाची शक्यता आहे। आता परिचित असलेले बहुतेक भारतीय प्राणी गोवंश, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या तेव्हाही पाळले जात। घोड्यांच्या अस्तित्वाबद्दल साशंकता आहे। हडप्पामध्ये सापडलेल्या एका मोठ्या धान्य कोठारावरून शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात असावा असे अनुमान निघते। वैदिक काळात भारतात आर्यांचे वास्तव्य असून त्यांचा मुख्य धंदा शेती होता। ते गायी, मेंढरे पाळीत। भारतात येण्यापूर्वी आर्यांना कृषीविद्या अवगत होती असे आढळून येते। ऋग्वेदात आणि अथर्ववेदात शेतीशी संबंधित अनेक उल्लेख आढळतात। उर्वरा म्हणजे नांगरलेली जमीन, अपनस्वती म्हणजे खणणे, शिंपणे, कामे झालेली जमीन असे शब्द ऋग्वेदात आले आहेत। पाट किंवा कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा करण्यासंबंधीची वचने ऋग्वेद आणि अथर्ववेदात आहेत। शतपथ ब्राह्मणात धान्य विळ्याने कापणे, त्याचे भारे बांधणे, ते खळ्यात नेऊन झोडणे, धान्य चाळण साफ करणे यांसारख्या शेती कामांचे वर्णन आहे। अथर्ववेदात उंदीर, पाखरे, कीटक यांच्यापासून तसेच अवर्षण, अतिवृष्टी अशा आपत्तींपासून शेतीचे संरक्षण करण्याचे मंत्र दिलेले सापडतात। पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात नदीचे पाणी कालव्याद्वारे शेतात नेणे आणि विहिरींचे पाणी मोटेने वर खेचून शेतात सोडणे असे दोन्ही उल्लेख आढळतात। तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्था पशुपालन आणि शेती या दोन गोष्टींवर आधारित होती। तत्कालीन वाङ्मयात शेतीपेक्षा पशुपालनाचे उल्लेख जास्त येतात। याचे कारण शेतीचा व्याप कमी होता असे नाही, पण शेती व्यवसायाचा दर्जा निकृष्ट मानलेला होता। धान्याच्या संदर्भात यव हा एकच शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे, पण त्याने सर्व प्रकारच्या धान्यांचा निर्देश होत असावा। एक विशिष्ट धान्य प्रकार हा अर्थ त्याला नंतरच्या काळात प्राप्त झाला असावा। नांगरणी आणि कापणी यांचे तत्कालीन उल्लेख आढळतात। कृत्रिम जलसिंचनाबद्दल निर्णायक पुरावा मिळत नाही। गोधनाचा चलन आणि संपत्तीच्या मोजमापाचे साधन म्हणून उपयोग होई। रामायण, महाभारत या ग्रंथांमधील शेतीच्या बाबतीतल्या उल्लेखांवरून तत्कालीन शेती प्रगतावस्थेला पोहोचली होती असे स्पष्ट होते। पण त्याहूनही आता शेती डिजिटल रूपात आपल्याला दिसू लागले आहे। उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या खतांचा प्रयोग देखील करण्यात येत आहे, परंतु या उत्पन्न वाढवण्याच्या प्रतिक्रियेमध्ये आपण आपल्या स्वस्थ जीवनाकडे दुर्लक्ष होत चालले आहे हे मात्र नक्की। आपण सर्वांनी स्वस्थ आहार घेऊया आणि स्वस्थ राहूया। आता आपण इथेच थांबतोय, पण पुढे एका अशाच नवीन विषयावरती बोलण्यासाठी भेटूया। धन्यवाद।